गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट आहे जनरल सायन्स आणि यामध्ये आपण मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन हा लेसन शिकत आहोत. मोशन म्हणजे गती आणि टाईप्स ऑफ मोशन म्हणजे गतीचे प्रकार. गती आणि गतीचे प्रकार आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. त्यामध्ये आपण मोशन म्हणजे काय डेफिनेशन पाहिलेली आहे. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. आणि मोशनचे प्रकार पाहिलेत आपण. लिनियर, नॉन लिनियर, ऑसिलेटरी, पिरियॉडिक, सर्क्युलर आणि लास्ट एक टाईप आहे तो म्हणजे रँडम मोशन. तर यामध्ये आपण प्रत्येक मोशनच्या टाईपचं एक्झाम्पलसुद्धा पाहिलेलं आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे द नेक्स्ट टाईप ऑफ मोशन इज रँडम मोशन. यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक मुलगी फुलपाखरू पकडतेलं दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा बॉलने खेळतो आहे. काही दोन एक्झाम्पल्स आहेत. ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. ही दोन्ही एक्झाम्पल कशाचे आहेत? रँडम मोशनची आहेत. यामध्ये बघा, आता तुम्ही जेव्हा एखाद्या पार्कमध्ये जाता तेव्हा लहान मुलं खेळत असतात पळापळी किंवा पकडापकडीनं. मग या ठिकाणी काय करत असतात, ते एका पोझिशनला जरी असले तर तिथून थोडं इथं जातात, पुन्हा इकडं, पुन्हा इथं येतात, पुन्हा अशा पद्धतीनं ते झिगझॅग मोशनमध्ये काय होत असतात, मूव्ह होत असतात. आणि या टाईपच्या मोशनलाच काय म्हटलं जातं? रँडम मोशन. द मोशन, इथं डेफिनेशन आहे, द मोशन दॅट चेंजेस इट डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. अशी गती की जी स्वतःची दिशा आणि वेग सतत बदलत असते त्याला काय म्हटलं जातं? रँडम मोशन असं म्हटलं जातं. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. एक्झाम्पलमध्ये बघा, व्हाईल चेसिंग अ बटरफ्लाय इन अ गार्डन डू यू रन अलॉंग अ डेफिनेट पाथ ऑर इन द सेम डायरेक्शन ऑल द टाईम? नॉट रिअली. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या बागेमध्ये फुलपाखरू जर पकडत असाल तर तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होता का? नाही. तर तिथं डायरेक्शन आपली काय असू शकत नाही? सेम असू शकत नाही. कारण हे जे बटरफ्लाय आहे, हे बटरफ्लाय सुरुवातीला या फुलावर बसेल, तुम्ही त्याच्याजवळ गेला की ते उडतं, दुसऱ्या फुलावरती जातं, पुन्हा उडून जातं किंवा पुन्हा परत त्याच फ्लावरवरती येऊन बसतं. त्यामुळे त्याची जी पोझिशन असते किंवा डायरेक्शन असते ती डायरेक्शन सेम असत नाही. आणि या टाईपच्याच मोशनला काय म्हटलं जातं? रँडम मोशन असं म्हणतात. अ बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लाइट्स फ्रॉम वन फ्लावर टू अनअदर. देअर इज अ नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन. म्हणजे तुम्ही असंही सांगू शकता, इन अ रँडम मोशन देअर इज अ नो डेफिनेट डायरेक्शन. रँडम मोशनमध्ये एक विशिष्ट दिशा असू शकत नाही. पण तेच जर तुम्ही लिनियर मोशन घेतला तर तिथं काय असतं? डायरेक्शन ही डेफिनाईट असते. इन लिनियर मोशन देअर इज अ डेफिनाईट डायरेक्शन, बट इन रँडम मोशन देअर इज अ नो डेफिनाईट डायरेक्शन. सच मोशन इज कॉल्ड रँडम मोशन. लक्षात राहील तुमच्या? ठीक आहे. हे काय करा तुम्ही, रँडम मोशनची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा स्पीड. आता याच्याविषयी तुम्हाला स्पीड, व्हिलॉसिटी स्टँडर्ड 9थमध्ये किंवा 8थमध्ये पुन्हा एक लेसन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये या गोष्टी समजतील. पण थोडक्यात आपल्याला स्पीड म्हणजे काय पाहायचं आहे. स्पीड ज्याला आपण चाल असं म्हणतो. स्पीड म्हणजे मराठीमध्ये काय? चाल. म्हणजे एखादा डिस्टन्स कवर करण्यासाठी जे काही आपल्याला वेळ लागतो त्यालाच काय म्हटलं जातं? चाल असं म्हणतात. इथं आहे डेफिनेशन, पाहू शकता तुम्ही किंवा वहीमध्ये लिहू शकता. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टने जे कवर केलेलं डिस्टन्स आहे आणि ते डिस्टन्स कवर करण्यासाठी लागलेला जो टाईम आहे
ते टाईम म्हणजेच काय आहे, स्पीड. स्पीडसाठी काय सांगितलेलं आहे बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अ बस कवर द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. एक बस आहे आणि ती बस सोलापूरपासून पुण्याकडे जाणार आहे आणि हे सोलापूर टू पुणे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 200 किलोमीटर आहे. आणि हे 200 किलोमीटर डिस्टन्स कवर करण्यासाठी तिला किती तास लागतात, 5 तास लागतात. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कवर इन 1 hour. म्हणजे 5 तासामध्ये ती 200 किलोमीटर जर जात असेल तर एका तासामध्ये त्या बस किती किलोमीटर अंतर जाईल हे आपल्याला त्यांनी इथं विचारलेलं आहे. बरोबर. सॉरी, हे तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, while solving this example we take the ratio of the distance traveled and time required to traverse that distance. म्हणजे हा जो तुम्ही रेशो घेतला, किती डिस्टन्स कवर झालेला आहे आणि ते डिस्टन्स कवर करण्यासाठी लागलेला जो काही टाईम आहे हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय मिळतं, स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. From this ratio, we come to know the distance traveled by the bus in 1 unit of time. मग याच्यावरून आपण स्पीडचा फॉर्म्युला काय लिहू शकतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स. त्यामुळे हे स्पीडची हा जो बॉक्स लिहिलेला आहे इथं हे तुम्ही सगळ्यांनी वहीमध्ये तुमच्या लिहायचं आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल देखील तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर या लेसनमध्ये आपण काय शिकलो हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मोशनची डेफिनेशन आणि व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन आपण पाहिलेले आहेत. तर सर्वांनी तुम्ही नोट्स ज्या आहेत तुमच्या, मोशनची डेफिनेशन, प्रत्येक टाईपची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स प्लस स्पीड आणि त्याचा फॉर्म्युला हे सगळ्यांनी वहीमध्ये नोट्समध्ये लिहायचं आहे आणि त्याचे फोटो काढून मला सेंड करायचं आहे. आपण उद्याच्या तासाला त्याची एक्सरसाइज कंप्लीट करूया. थँक्यू.